या ठिकाणी शिल्लक आहेत. त्यामुळे सामना 2 मिनिटं थांबवा. अगदी तुषार बापू विचार करत असतील त्याला आमच्या पोटामध्ये गोळा आला उभं राहून राहून, परंतु 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं जर अशा मॅचेस थांबायच्या म्हटलं तर आमची अवस्था खराब होऊन जाईल. एक डॉट. अमर राहील नक्की. घाटाचा राजा ज्याला खऱ्या अर्थानं म्हटलं जातं त्याचं सुभद्र संगीत ऐकलं. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. आलाय स्कोरर दोस्ती 11 आणि आरबी 11. अशी मॅच सध्या खेळली जाते. आरबी 11 न टॉस जिंकून घेतले बॅटिंग आणि मॅचच्या दिशेनं. येस, पहिला चेंडू डॉट. 12 खेळाडू आमच्या सोबत आहेत. निलेशला स्ट्राईकला तुम्ही पाहताय. व्हाईट बॉल आणखीन एक. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वयं तब्बल 2 धावा. आताच देखील व्हाईट बॉल. एकच धाव, पहिली डॉट. सॉरी अंपायर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट, तदनंतर व्हाईट बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल जातोय. चांगली ओव्हर आपण पहिला आला डॉट, त्यानंतर अगदी व्हाईट बॉल, त्यानंतर आणखीन एक डॉट. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 1 या धावसंख्येवरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल जातोय. तब्बल 3 डॉट बॉल, एक वाईड. कारण की मॅच आपण पाहिली तर दोन्ही टीमसाठी महत्वाची. दोस्ती 11 आणि आरबी 11. टॉस महत्वाचा होता. आरबी 11 न जिंकला. सांगितलं करतो आम्ही बॅटिंग या मॅच मध्ये.
येस अंपायर, लेट्स सी. थँक्यू. बरेचसे नियम विचारतो लेक अंपायर मेन अंपायरला आणि त्याचं निरसन केल्याने पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊयात. गेली 4 पर्व हे अंपायर युट्यूब कॉमेंटेटर जोडलेत. हाही बॅकफुटला मिड विकेट रिझनला आहे खेळाडू, जिथे आपण पहिले एक सिंगल धावा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथेही केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. 3 धावसंख्या. आणि कुठे गावामध्ये यायचं म्हणजे अनिकेत सेजवळ ज्या पद्धतीने काळजी घेतो सगळ्या अंपायरची, युट्यूबची, कॉमेंटेटरची, जेवणाची, नाश्त्याची, आणि बरं वाटतं जेव्हा एवढी काळजी एवढी आपुलकी केली जाते. अनिकेत सेजवळच्या माध्यमातून लॉफ्ट केला जातोय. मिड विकेट रिजनला खेळाडू नाहीये, निघून जाईल. 1 बाउन्स, 4 चौकार. वेट रुको. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड. यॉर्कर, क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढलाय. क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढलाय की ज्या पद्धतीने आपण पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली, डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातोय. 1 धाव आत्ताची कंप्लीट केली जाते. अंपायर सांगतात ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 10 या आकड्यावरती. 1010 ऐकू या सुमधुर संगीत डीजे आर के. तू बैलगाडा प्रेमी आहेस का? ज्या पद्धतीने सगळी आपण पहिले तर बैलगाडा शर्यतीची गाणी ज्यांच्या माध्यमातून वाजवली जातात, डीजे आर के मरळी, आवाजाची बऱ्यापैकी काळजी घेताय तुम्ही. आमच्यासाठी डीजे महत्वाचा असतो. त्याने ठरवलं तर आमचा गळा, नाहीतर डायरेक्ट गळा साफ करायला बाई खडा, या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. डीजे ऑपरेटर त्यांनी ठरवलं तर आमचा आवाज बसवू शकतात, त्यांनी ठरवलं तर आवाजाची काळजी घेऊ शकतात, पण त्यांच्याशी कधी पंगा नाही घ्यायचा. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातोय. 10 धावा. दाखल झालाय फिरकीचा एक जादूगर, आता त्याचा लेजंड खेळाडू, जिथे आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडू आबास सुपुगडे. आणि निलेशसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा प्राइज जरूर लावलं गेलंय. इंद्रजित कळंत्रे यांच्याकडून इंद्रजित दादाने सांगितले प्रत्येक षटकाराला 200 रुपये माझ्याकडून निलेशसाठी. 1 धाव इथे कंप्लीट झाले. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 11. खूप चांगली स्कोरिंग माझ्यासोबत जोडला गेलाय. सुयश पाटील आधी बोलला स्कोरिंग येत नाही, आता छान स्कोरिंग करतो. हेच आहे, एक ओव्हर जरी तुम्ही केली तरी स्कोरिंग शिकून जाता तुम्ही. एवढी सोपी आहे हल्ली स्कोरिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. बारक्या फसला, बारक्या तू फस गया गुरु. चेंडू पकडला, मागे गेला, 1 पाऊल मागे, आणि तदनंतर समजलं की गुलीगर भेटला, धोका. मोय मोय षटकार. धाव त्यानंतर षटकार. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. पुढे करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जायला पंचाची कुठली हालचाल नाहीये. म्हणजे त्यांना जवळून या गोष्टी संपूर्ण स्पष्ट दिसलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सोहम आणि निलेश दोघेही मैदानामध्ये तळ ठोकून उभे आहेत. स्ट्रायकिंगला सोहमला पाहत आहे. पुन्हा बॅट स्विंग केले सोहमने. निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातो, मात्र ही धाव दिली जात नाहीये. सर निलेश बोलवतोय सोहमला, थोडीशी चर्चा केली जाईल. भाई ये बॅट से मार के देख. बॅट चेंज केली, धावा होतील का चेंज? चेंडू झाले तब्बल 4. अजूनही बाकी आहेत 2 ओव्हर क्रमांक 2 चे. आही चेंडू आपण पाहिलं तर बॅट चेंज केले.
आणि बॅट चेंज केल्यानं धावा चेंज होतील का हा प्रश्न आपण विचारला होता. नाही उत्तर आलंय. डॉट बॉल. कारण की गोलंदाजीमध्ये जी अचूकता आहे, गोलंदाजीमध्ये जी आपण पाहिले तर क्षमता आहे, अप्रतिम गोलंदाजी. आई चेंडू लॉफ्ट केलाय मिड विकेट रिझनला. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पहिली अगदी स्थिर 19 या धावसंख्येवरती. 19 धावसंख्या 19. आमचे बरेचसा मित्र परिवार आज दाखल झालाय. विशाल गोडांबे सध्या आपण पाहिलं तर त्याचबरोबर गुढे विभागातून आमचे बरेचसे मित्र परिवार. आज सगळे आमचे हँडसम बॉय ज्यांनी अगदी अनिकेत देखील आज महिनचा आपण पाहिलं तर चॉकलेट बॉय. सगळ्यांचं मी स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. आपण सर्वजण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. व्यासपीठावरती आनंद घ्या. या अमोल दाखल झालेत. लिजन खेळाडू विनंती करेल या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. विशाल गोडांबे असतील, संपूर्ण आमचे गुढेचे मित्र परिवार असतील, सगळे लेजंड खेळाडू, अनुभवी यंग खेळाडू, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 19 या धावसंख्येवरती. 20 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर प्राप्त केली आहे. एक सिंगल धाव. आई लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल बोलू शकता तुम्ही. निर्धाव चेंडू जातोय. की मॅच शांत राहिले. सुयश ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न. हवा देखील सुटली आणि सध्या जे भगवे झेंडे आहेत कुठे प्रीमियर लीगचे ते ज्या दिशेला फडकतायत फलंदाजांसाठी आपण पाहिलं तर एक चांगली गोष्ट आहे की हवा सुटली आणि या हवेचा उपयोग नाही करून घेतला जाते सध्या. पहिले 3 चेंडू झालेत. एक चेंडूवरती एक धाव, तदनंतर 2 डॉट आलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत आणि ही हवा सुटली आहे सध्या. पहा एस व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. कारण की कालच्या दिवसामध्ये जेव्हा अक्षय म्हात्रेनं आल्याला सांगितलं, काल एक हाताने स्क्रीन पकडून होतो, एक हाताने फक्त स्कोरिंग करत होतो आणि अक्षय पाटीलनं स्क्रीनची बरोबर सोय केली. काल पूर्ण दिवस स्क्रीन पकडून त्याची स्कोरिंग चालू होती. ही हवा सुटली आहे आणि या टायमिंगला हवा सुटते, आपलीच आहे ती. आई लॉफ्ट केला जातोय. हवा आहे, मगाशी चर्चा केली. चेंडू नाही थांबणार आतमध्ये. बेधडक सडकवरती निघून जाईल. येईल आणखीन एक KPL चा षटकार. यावर देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातोय. अगदी खेळाडू आहे, हाही चेंडू हवेसोबत निघून जाईल आणि ही चर्चा होती हवेची की हवा आहे तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे. संघाची धावसंख्या आणखीन पुढे जी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. चेंडू येईल मैदानामध्ये. 33 धावा स्कोर कार्ड वरती. सध्या बॅटिंग करते आरबी टीम, अर्थातच आरबी 11 संघ. दोस्ती 11 त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर 2 हात करतोय गोलंदाजीसाठी. सध्या मात्र त्यांना आमंत्रित केलं. हाही आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातो. मिड विकेट रिझनला आहे खेळाडू. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडासा थांबवला. एकाच धाबी ते समाधान मानलं जाते. बॅकअप आहे पण एकच धाव. 3 षटकांचा खेळ झालाय.
संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती आहे की स्ट्रॅटेजिक टाइम आउट तो बोलतात ना ड्रिंक ब्रेक आहे, थोडासा कॅपियलचा ड्रिंक ब्रेक. आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये पुन्हा डीजे आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे RK. RB11 चे ओनर आहेत, RB11 या संघाचे ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून RB11च्या टीम मधील प्रत्येक फलंदाजाला षटकारासाठी प्राइज आहे 101 रुपयाचं. आणि त्याने पुकारलं आपल्या संघातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देणारं प्राइज त्यांनी पुकारलंय. आई चेंडू शॉट आउट जॅक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेचा प्रयत्न होईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. या 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये तब्बल 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर RB11च्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून जर षटकार येतोय तर संघ मालक आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून अर्थातच विशाल नलवडे साहेब यांच्या माध्यमातून हे 500 रुपये प्रत्येक षटकाराला. आणि आता मजा येईल या मॅचला, कारण की संघ मालकाने आता थोडासा प्रयत्न केला या मॅच मध्ये आग लावण्याचा. कारण तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्यासाठी खर्च करायला संघ मालक आहेत. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर कशा पद्धतीने बॅटिंग करतील आज RB11 टीम. आई विकेट करायचा प्रयत्न, बॅटरी टॉप एजला विकेट कीपर आहे, चेंडू गॅदर केला जातो, विकेटचं पतन, बॅटर होईल आउट, फलंदाज बॅक टू डग आउट. टीमची टोटल स्थिर आहे जी आपण पहिली तर अगदी 37 आकड्यावरती 37 हा स्कोर सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सज्ज आहे. विशाल नलवडे साहेब यांच्या माध्यमातून RB11 संघाचे संघमालक आहेत आणि संघमालकाच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना जर षटकार लगावला तर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तब्बल 500 रुपयाचा प्राइज प्रत्येक षटकाराला. 3 चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ झाला, तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आहोत. आबाजी सुपुगडे या खेळाडू बद्दल आज दिवसभरामध्ये चर्चा खूप चांगली राहिली आहे.
कारण की ज्या खेळाडूंना आतापर्यंत पाटण तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा भरपूर सपोर्ट केला, KPL ला सपोर्ट केला आणि आबाजी सुपुगडे एक उत्तम खेळाडू आहे हे आज प्रत्येक जण मानतो. मात्र आज प्रत्येकाने जवळून पाहिलंय की आबाजी सुपुगडे असा खेळाडू आहे जो वेळेवरती मॅच बदलतो, मॅचची कहाणी ही लिहितो आपल्या हातानं. आपा डायरेक्ट शॉट ऑन जॅक केला खेळाडू आहे, आणखीन एक विकेट पडते आहे आबाजी सुपुगडेच्या खात्यामध्ये, आणखीन एक विकेट. आगरी कमी न घाटी तो जास्त झाला. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटला आहे खेळाडू. अगदी एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 38 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 4चाही खेळ संपला गेला. शेवटच्या षटकामध्ये जाऊयात. यानंतर टॉस साठी दोन्ही टीमला आपण कॉल देऊयात. दोन्ही टीम यानंतर जरूर एकमेकांच्या समोर येतील. अडतीस धावा 38. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 38 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली. यानंतरची मॅच आपण पाहिली तर अगदी दुर्वा फायटर आणि नीट फायटर यानंतरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. यावेळी आणखीन एक कॅच पकडली जाते. आणखीन एक फलंदाज. आज मॅच मध्ये बॅटिंग थोडीशी शांती राहिली आहे RB11 ची. तोपर्यंत ऐकूया DJ. शिवाजी दीक्षित की मैदानामध्ये गेले ते पुन्हा आले आणि अखेरी शिवाजी दीक्षित यांना पुन्हा जावं लागतंय. मोठी विकेट. आणखीन एक बॅटर बाद होत आहेत. तब्बल 2 चेंडू 2 विकेट आलेत आणि आता विकेट हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. मिस्टर प्रवीण जाधव हॅट्रिक विकेट. पुढचं दार राहिलं उघडं. मागच्या दारानं दरोडा पडला. हॅट्रिक विकेट पुन्हा एकदा प्राप्त केली आहे तानाजी कदम. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. हॅट्रिक विकेट आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे जी आपण पाहिली तर
ओमकारले एक बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. 5वं षटक जिथे टॉस केला जाईल. यानंतर दुर्वा फायटर कॅप्टन आहे, नीट फायटर कॅप्टन. या एक चेंडू शेवटचा आता मात्र बाकी आहे. संघाची धावसंख्या स्थिर 39, 39 धावा. हाई चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, कॅचचा कॉल दिला. कॅच हातातून थोडीशी निसटली आहे, पण 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 41 41 41 धावा स्कोर कार्ड मध्ये सजलेत आणि 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. दोस्ती 11 टीम समोर 42. करूया टॉस. डोरा फायटर आणि नीट फायटर. आज आमचा संपूर्ण मित्र परिवार आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या संपूर्ण मित्र परिवारांच्या वतीनं या बॅचचा टॉस आम्ही करू इच्छितोय. टीम चला लगेच मैदानामध्ये थोड्या वेळात दाखल व्हा. तोपर्यंत कॅप्टन्स दुर्वा फायटर आणि नीट फायटर आपणही या मॅच मध्ये तब्बल 42 धावेचं टार्गेट आणि मॅच क्रमांक सध्या मात्र टॉस करूयात. कॉल कोण घेणार आहे? दुर्वा फायटर. थँक्यू. हेड हा कॉल आहे, टेल आलाय. सॉरी, टॉस हारला. महत्वाची मॅच आहे. आतापर्यंत तुमची दोघांची मॅच लागणं आमच्यासाठी पैसा वसूल मॅच. किती मॅच खेळलाय नीट फायटर, किती जिंकला आणि कशा पद्धतीने राहिलाय? एक हारलोय, एक जिंकलोय. ही महत्वाची मॅच आहे तुमची आणि टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. फिल्डिंग करू. एन्जॉय करतोयस केपीएल? खूप एन्जॉय करतोय. दादा तुला किती मॅच खेळलायस आणि किती मॅच जिंकलायस तू? ही सेम मॅच, एक मॅच जिंकलोय, एक मॅच हारलोय. ही मॅच महत्वाची आहे. जी मॅच हारलाय ती माहिती आहे तुला, कसं हारलायस, काय चुकलं त्या मॅच मध्ये? त्या मॅचचं दडपण अजूनपर्यंत आहे. पुढच्या मॅचला चांगला प्रयत्न करू. स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावेला तेवढंच महत्व आहे का जेवढं षटकार आलाय? 100% एकेरी दुहेरी दावेलाच महत्व आहे, कारण सगळे षटकार चौकार नाहीत मारू शकत आणि षटकार चौकारांचा गेम नाहीये क्रिकेट. आणि तेच तू मागच्या मॅच मध्ये केलंस, एन्जॉय केलीस केपीएल. थँक्यू सो मच, धन्यवाद. मान्यवर विशाल घोडांबे तर प्रश्न विचारण्याआधीच पडून गेलं, त्याला माहिती आहे डीपीएल ची प्रश्न त्याला विचारले जातील. बेचाळीस धावेचं टार्गेट. 42, 42 धावेचं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटेल. महेश एका बाजूला दाखल झालाय, आबाजी दुसऱ्या बाजूला दाखल झालेत. अंपायर दाखल होतील या मॅच मध्ये. की महेशनं मागील मॅच मध्ये तब्बल 49 धावा ठोकल्यात. 3 चेंडू 3 षटकार, तब्बल 5,000 रुपये. विशाल गोडांबे. ना एटीएम, ना गूगल पे, ना चेक, ना क्रेडिट कार्ड, ओनली कॅश.
मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. चला दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. गोलंदाजीसाठी दाखल झालेत आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये ओमकार. महत्वाची मॅच आहे कारण की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओमकारच्या गोलंदाजीच्या समोर आबाची सुपुगडे कशा पद्धतीने उभा राहतोय हे बघायचंय. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज टीम. दादा चला विनंती करेल मॅचला स्पीडअप घ्या कारण की ही मॅच क्रमांक 6 आहे, यानंतर 7 असेल. 2-1 मॅच अजूनही पेंडिंग आहेत आणि आजच्या दिवसामध्ये त्या खेळवल्या जातील. आज लवकर मॅचेस होतील असे चान्सेस आहेत. फक्त 2 मॅच आजच्या दिवसातील. कालचा लॉट सगळा पूर्ण झालाय. आजचा संपूर्ण लॉट पूर्ण केला जाईल. उद्याच्या दिवसामध्ये 7 मॅच आणि उद्या समजेल या जंगलाचा राजा कोण आहे. संदीप जाधव दाखल झालेत संदीप देसाई दाखल झालेत गोलंदाजीसाठी. येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचच्या दिशेने सध्या आपण जाऊयात. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेची 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला जातोय. कबरचा खेळाडू आहे, नकार दिला महेशनं. चेंडू फेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकायचं होतं स्ट्रायकिंगला. सेकंड इनिंग सध्या आपण पाहतोय. दोन्ही टीम मातब्बर आहेत या स्पर्धेमध्ये. शॉर्ट टर्म जॅक केला, खेळाडू नाहीये का कोण रिझनला. चेंडू अगदी निघून जाईल. इट्स अ मॅक्सिमम और 4. येस खेळाडू आहे. चौकार की षटकार? चौकार. थँक्यू. 4 धावा. टीमचा अकाउंट ओपन झालंय या चौकारानं. या मॅच मध्ये तब्बल 42 धावेचं आव्हान आहे. 42. आई हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू नकार दिला जातोय. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, एक चौकार एक डॉट आणि असं राहिले आतापर्यंत. म्हणजे 0-4-0 जी गाडी नंबर नव्हता आतापर्यंतची बॅटिंग होती 3 चेंडू मध्ये. ज्या पद्धतीने आपण पहिलं .4 एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी असे राहिले ओव्हर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे. मिडल स्टंप आपण पहिले तर पूर्णपणे पकडून टाकण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. आणखीन एक डॉट बॉल जातोय. दोन्ही चेंडू डॉट झाले. दोन्ही चेंडू बिंदी घेणार आहेत. दोन्ही चेंडूवरती थांबवले. दोन्ही चेंडूवरती बीट केले. दोन्ही चेंडूवरती पूर्णपणे आपण पाहिलं तर पायामध्ये बेड्या ठोकल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. इतक्याच ज्या पद्धतीने आधीची मॅच राहिली आहे आणि बऱ्यापैकी मॅचेस आज थोडेसे शांत राहिलेत, लो स्कोरिंग राहिलेत. पुढे करण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू आहे. खेळाडू चेंडूकडे फक्त बघत बसेल, निघून जाईल मॅक्सिमम साठी. KPL चा येतो आणखीन एक षटकार ठोकोरीजे. फेमस राहिले हल्ली चंगळ्या बोले. मार्केटमध्ये काय येईल आणि काय नाही, मात्र जे येतं ते नेहमी चर्चेत राहतं. आई लॉफ्ट केला जातोय चेंडू. आपण पहिलं तर अगदी आणखीन एक षटकार, आणखीन एक चौकार येतोय. या मॅचची कहाणी थोडीशी आबाजी सुपुडे आपल्या हाताने लिहितोय. एक चांगली मॅच सध्या मात्र आपल्या भेटीला जिथे आपण पाहिलं तर 42 धावाची गरज आहे तिथे 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 14 धावा 14. दीपकजी पाटील साहेब, आज खूप दिवसानंतर भेट झाली. वेलकम, सुस्वागतम.
कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या मॅच लो स्कोरिंग असताना ओव्हर क्रमांक 1 मध्ये 14 धावा आले तब्बल. लवकर संपवण्याचे इरादे. आज आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना महेशच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आलेत. आज 49 धावेची खेळी राहिले महेशची. ती एक धाव असती तर महेशच्या नावावरती आजच्या स्पर्धेची पहिली 50 असती. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर गरकन खेळण्याचा प्रयत्न, अगदी वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने अगदी 15 धावा. गोलंदाजीसाठी अगदी शिवाजी दीक्षित एक बेस्ट मॅनेजमेंट. या स्पर्धेचा संपूर्ण मॅनेजमेंट आपण पाहिलं ज्यांच्या हातामध्ये असतं, संपूर्ण खजिनदार पद ज्यांच्या हातामध्ये असतं. कारण की असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्याकडे आपण पाहिलं तर मॅनेजमेंट कसं करावं या सगळ्या गोष्टींचा कोर्स न करता संपूर्ण स्पर्धेचा मॅनेजमेंट ते हँडल करतात. आज मॅच त्यांना खऱ्या अर्थानं हँडल करायचे, सांभाळायचे. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे गेले. 16 या आकड्यावरती 16. धावा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे त्याच्या अगदी पायाच्या खालून चेंडू निघून जातोय. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं 17 धाव संख्या सध्या स्कोर करवरती जाऊन पोहोचेल. 17. 42 धावा या मॅच मध्ये करायचे. 42. शांत मॅच राहिले, लो स्कोरिंग मॅच राहिले, थंड राहिले ही मॅच. वातावरण जरी तापलं असेल तरी मॅच थोडा थंड आहे भाई. यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय. खेळाडू आहे अगदी येस. आणि फिल्डिंग टीमनं मात्र रिव्ह्यू घेतला. येस, अंपायरनं सांगितलं अंपायर घेतात रिव्ह्यू. आता कोर्टामध्ये जाऊया जिथे कोर्ट आहे. ओमसा एमटीसीचा हाय कोर्ट आहे. चेक केला जातो डिसिजन की अंपायर रिव्ह्यू आहे नक्की स्टंपिंगचा. येस, चेक केला जातोय आणि प्रत्येक टीम आहे रिव्ह्यू तर यूज करते. अक्षय सध्या राहील थोडासा बिझी कारण की सध्या आपण पाहिलं तर स्टंपिंग. येस, मी विनंती आहे फिल्डिंग सजवून घ्या तोपर्यंत आम्ही कळवतो. तोपर्यंत एकत्र थांबू नका. फिल्डिंग सजवून घ्या, लगेच डिसिजन आम्ही कळवतो तुम्हाला. थँक्यू सो मच. जे डिसिजन आहे तुमच्यापर्यंत योग्य आम्ही कळवतो. आणि इट्स अ नॉट आउट, इट्स अ नॉट आउट. येस, थँक्यू. टीमची टोटल अगदी 19 या धावसंख्येवरती आणि चौथा चेंडू होता हा. 5वां चेंडू सध्या मात्र मैदानामध्ये घेऊन येतील शिवाजी दीक्षित. एक सिंपल गोलंदाजी राहिली. चुकता या गोलंदाजीमध्ये न चुकता या अचुकता राहिले. 4 चेंडूचा खेळ झाला. 5वा चेंडू तो देखील पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अगदी पाठीच्या टॉप एजला मात्र जरूर असताना हवेमध्ये असलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये दाखल होतोय. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. 20 धावसंख्या 20. अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 22 धावेची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ सध्या मात्र अगदीच ओव्हर क्रमांक 2चा संपत आला. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. लॉफ्ट केला जातोय. हाही चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून जाईल. बाबराच्या पल्ल्याड अगदी 6 धावेसाठी. आणि या षटकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी चकाकी आली आहे. टीमची टोटल 26 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऐकूयात.
26 धावसंख्या. ओमकार दाखल झालेत गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू फुलटॉस राहिला. जिथे ती 5 जे चेंडू होते त्याची थोडीशी किंमत कमी केली त्या षटकारानं आता ओमकार दाखल झाला. थोडासा स्पीडअप घेऊयात. क्षेत्ररक्षण सध्या सजवलं जात आहे. का कोणाच्या खेळाडूला मिड विकेटला ढकललंय डीप मध्ये. डीप मिड विकेट साठी पेक्षा स्क्वॅलिक रिझनला सोडून दिला जातो चेंडू. आपण अगदी पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या डोळ्यांमध्ये ऍड होते. 27 धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचले. स्कोर आपण पाहिलं तर हळूहळू एक एक पाऊल पुढे जातोय. धावसंख्या थांबली नाहीये. लॉफ्ट केला जातोय मिड विकेट रिजनला. कॅचचा कॉल. विकेट अगदी पकडली जाते. बॅटर आउट. फलंदाज आउट. यावेळी डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला खेळून काढला चेंडू. अगदी लॉफ्ट केला. डीपमधून खेळाडू येतो. एक दोन खेळाडू त्याच्यामध्ये थोडीशी आपण पाहिलं धरपकड. मात्र एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 28 धावसंख्या. 28. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. तब्बल 2 चेंडूचा खेळ झाला. मॅच बनेल चांगली. एखाद 2 विकेट येतात. आई चेंडू आपण पाहिले तर एक्स्ट्रा धाव. कारण की ज्या एक्स्ट्रा धाव आहेत त्याच्यामुळे मॅच आणखीन बनत चालली आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या आता आपण पाहिली तर 29 आकड्यावरती. 29 धावा स्कोर कार्डवरती सध्या मात्र अगदी सजले गेलेत. ओमकारची गोलंदाजी सध्या आपण पाहतो. 2च चेंडू त्याने हाताळलेत आतापर्यंत. फुल टॉस चेंडू. तडाखा. ही खूप मोठा षटकार. या लांब लचक आहे. जो आवाज आला तो स्वीट आवाज आला. लगाड आला आणि इसको लगाड आला तो मॅच जिंगाल आला. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. सेट फडके यांचे सोबत संगीत होतं. कॅच होते ड्रॉप. कॅच ड्रॉप होते. ही मॅच होती. ही मॅच होती. ती कॅच नव्हती. ती एक मोठी मॅच होती. कारण की या खेळाडूला पकडलं तर मॅच पकडली. महेशला थांबवलं तर मॅच थांबली. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 35. 35 धावांनी आणल्या चर्चेत असतो हा महेश. यावेळी देखील डाऊन डी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. सध्या मॅच आपण पाहिली तर अगदी आरबी 11 विपक्ष दोस्ती 11 आणि तुमच्या माहितीसाठी आरबी 11 जिंकून बॅटिंग घेतली होती. 41 धावा सजवल्या. 42 धावेचा आव्हान आणि त्यासाठी सध्या पाठलाग केला जातोय. चेंडू अगदी वेगाने निघून जाईल सीमा पार. व्हॉट अ स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. व्ही शेप मध्ये येतोय चौकार. या
अरे कोई तो डालो बोले, नाही तर दादा सुटे पाय तिथे. ते बोलते सगळे राहू देत, मी टाकतो. 2 धाबा फक्त विजयासाठी हव्यात. दत्ता सुपुगडे दाखल झालेत गोलंदाजीसाठी. लॉफ्ट केला, कॅचचा कॉल दिला, पण चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये दाखल होईल. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी विजयी धाव कंप्लीट केली आहे. दोस्ती 11 संघ या मॅच मध्ये राहतोय विजेता. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक. आणि नवीन मॅच लगेच मैदानामध्ये. दुर्वा फायटर आणि नीट फायटर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम. दोघांना विनंती करेल आपण या